नमस्कार मित्रांनो, डेली करंट अफेअर्सच्या टॉपिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पश्चिम एशियातील विदेश नीती हाताळताना भारतासमोर खूप मोठी दुविधा आहे, खूप मोठे चॅलेंजेस आहेत. या विषयी चर्चा आपण इथे का बरं करतोय, तर हमास व हिजबुल्ला यांच्या लीडर्सची हत्या इस्रायलने केलेली आहे. तुम्हाला माहिती असेल, हमास आणि हिजबुल्ला यांना इराणचं समर्थन आहे आणि त्यामुळे काय झालंय तर इराण आणि इस्रायलमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. आपण या मॅपमध्ये इस्रायल आणि इराणला बघू शकता. हा मॅप हाताने काढलेला असल्यामुळे तुम्हाला एक अंदाज यावा त्यासाठी हा मॅप मी इथे दाखवलेला आहे. या तणावाच्या स्थितीमध्ये अमेरिका व इतर देशांनी युद्धाची संभावना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. या स्थितीत भारतासमोर विदेश नीती संदर्भात दुविधा आहेत, कारण दोन्ही देशांसोबत भारताचे हितसंबंध आहेत. या पश्चिम आशियाच्या क्षेत्रात भारताचे हित काय आहेत? भारत कच्च्या तेलाच्या एकूण आयातीपैकी 2/3पेक्षा अधिक खाडी देशांकडून, पश्चिमी आशियाई देशांकडून आणि उत्तर आफ्रिकी देशांकडून करतो. जर या प्रदेशामध्ये तणाव जर असेल, युद्धजन्य परिस्थिती जर असेल, तर त्याचा परिणाम भारतावर होईल. याशिवाय पश्चिमी आशिया देशात जवळपास 8 ते 9 मिलियन भारतीय वास्तव्य करतात. यामध्ये प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमान. विचार करा, जर या युद्धाचा जर प्रसार झाला तर या देशातील 8 ते 9 मिलियन लोकांना आपल्याला परत आणावं लागेल आणि भारताचा जो फॉरेन रिझर्व्ह आहे त्यावर सुद्धा या घटनेचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक मार्ग, चहाबार बंदर जे इराणमध्ये आहे, रशिया भारत व्यापार यांसारख्या ज्या परियोजना आहेत ते या क्षेत्रामध्येच आहेत. या क्षेत्रामध्ये युद्धाचा प्रसार होणे हा भारतासाठी किती धोकादायक आहे, भारतामध्ये किती महागाई वाढेल. आता आपण समजून घेऊया पश्चिम आशियाप्रती भारताची विदेश नीती काय आहे. भारत खाडी देशांना एक्सटेंडेड नेबरहुड मानतं आणि इराणला प्रॉक्सिमेट नेबरहुड म्हणजे निकटतम शेजारी, म्हणजे अगदी जवळचा शेजारी मानतो आणि यावरच भारताची विदेश नीती जी आहे ते अवलंबून आहे. आपल्याला माहिती असेल की 2005 पासून भारताने लूक वेस्ट नीती जी आहे ते अवलंबली आहे. या नीतीनुसार या देशांसोबत सहयोग वाढवणे आणि भारताच्या राष्ट्रीय हितांची पूर्तता करणे. पश्चिम आशियाई देशांसोबत भारत डिहायफनेशनची नीती अवलंबतो. इस्रायल आणि फिलिस्तीन सोबत भारताने ही नीती अवलंबली आहे. आपल्याला माहिती आहे की इस्रायल आणि फिलिस्तीन हे प्रतिकूल संबंध असणारे देश आहेत. अशा देशांसोबत आपल्या हितानुसार वेगळे आणि स्वतंत्र संबंध स्थापित केले जातात. त्यामुळे आपण विचार करू शकता की या क्षेत्रामध्ये शांती असणं किती गरजेचं आहे आणि या क्षेत्रात जर युद्धाचा प्रसार झाला तर भारतावर त्याचे किती वाईट परिणाम पडतील. ही जी विसंगत परिस्थिती आहे इस्रायल आणि इराण बद्दल, तर त्याला भारत कसा हँडल करतो हे बघणे आता गरजेचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.